हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितलं की इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन, त्यामध्ये आपण डिफरंट इलेक्ट्रोसायक्लिक रिंग ओपनिंग, रिंग क्लोजिंग, त्याचप्रमाणे सायक्लोएडिशन रिॲक्शन्स या सर्व रिॲक्शन या बघितला आहे. मग आता सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट मध्ये पेरिसायक्लिक रिॲक्शन मध्ये जो आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला, त्यामध्ये आहे सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. मग सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट म्हणजे काय की सिग्मा बॉन्डेड जो ॲटम आहे त्याचं काय होतं, मायग्रेशन होतंय फ्रॉम पाय सिस्टीम. आता आपण ऑलरेडी बघितलंय की पेरिसायक्लिक रिएक्शन मध्ये सर्व पाय बॉन्डेड सिस्टीम इन्व्हॉल्व असतात आणि त्यामध्ये काय होत असतं, रिॲक्शन ही ऑकर होत असते आयदर थर्मली और फोटोकेमिकली. मग त्याच्या रिॲक्शन ऑकर होता, मग त्यामध्ये आपण बघितलं होमो-लुमो इंटरॅक्शन बघितला. जर थर्मल रिॲक्शन असेल तर आपण ग्राउंड स्टेट होमो कन्सिडर करतो आणि फोटोकेमिकल जर कंडिशन असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, एक्साइटेड स्टेट होमो हा घेत असतो. मग आता आजच्या लेक्चरला आपण बघू व्हॉट इज मीन बाय सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. मग बघा, यामध्ये सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आर अनदर क्लास ऑफ कन्सर्टेड पेरिसायक्लिक रिएक्शन गवर्न बाय ऑर्बिटल सिमेट्री. मीन्स यामध्ये पण हे जे रिअरेंजमेंट जी होतीये यामध्ये पण काय होते, ऑर्बिटल सिमेट्री मेंटेन राहते. ज्याप्रमाणे आपण कोरिलेशन डायग्राम मध्ये बघितलं की कोणत्या वेळेने ऑर्बिटल इंटरॅक्शन होता, हे सर्व आपण ऑलरेडी आधी सुरुवातीच्या लेक्चर मध्ये बघितलेले. This rearrangement involves a concerted reorganization of electron during which a group attached by a sigma bond. बघा, जो सिग्मा बॉन्ड ने अटॅच ग्रुप आहे तो काय होतो, मायग्रेट टू द टर्मिनस ऑफ ऍडजेसंट पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम. मग जो सिग्मा बॉन्ड ने जो अटॅच जो ग्रुप आहे तो काय होतो, जी पाय बॉन्ड सिस्टीम आहे त्याच्या टर्मिनलला तो काय होतो, मायग्रेट हा होत असतो. त्यामुळे याच्या रिएक्शन होतात, त्यामुळे याला काय म्हटलं जातं, सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. मीन जे सिग्मा जे इलेक्ट्रॉन आहे त्यांचं काय होतं, मायग्रेशन होतं. मग ते कोणत्या वेळी होतं ते आपण वन बाय वन बघणार आहोत सर्व. These reactions are called sigmatropic rearrangement because a sigma bond appears to move from one place to another place during reaction. मग याला सिग्माट्रॉपिक रिएक्शन का म्हटलं जातं की जो सिग्मा बॉन्ड आहे तो काय होतो, एका टर्मिनल पासून दुसऱ्या टर्मिनल पर्यंत मायग्रेट होत असतो. त्यामुळे या ज्या रिएक्शन असतात यांना सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हटलं जातं. मग यामध्ये काय क्रायटेरिया असतो बघा, देर इज अ simultaneous shift of pi electrons, the number of pi and sigma bonds remain separately unchanged. मीन्स रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये जर बघितलं, जे सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड आहे ते काही चेंज होत नाही. ज्या आधीच्या आपण रिएक्शन बघितला त्याची सायक्लोएडिशन रिएक्शन बघू, रिंग ओपनिंग रिंग क्लोजिंग रिएक्शन बघितला, त्यामध्ये काय होतं, पाय बॉन्डेड ज्या सिस्टीम असतात त्यामधले सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड हे काय होत असतात, चेंज होत असतात किंवा कमी जास्त हे होत असतात. बट ह्या ज्या सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट असतात यामध्ये सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड काय असतात, अनचेंज असतात. मीन्स रिएक्टंट मध्ये जेवढे पाय बॉन्ड प्रेझेंट असतील तेवढे प्रोडक्ट मध्ये असतात, रिएक्टंट मध्ये जेवढे सिग्मा बॉन्ड प्रेझेंट असतात तेवढे प्रोडक्ट मध्ये पण प्रेझेंट असतात. ते काय असतात, अनचेंज असतात. मग त्याचं क्लासिफिकेशन बघू. क्लासिफिकेशन ऑफ सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट आर क्लासिफाइड बाय डबल नंबरिंग सिस्टीम और त्यालाच काय म्हटलंय, IJ or MN that refers to relative positions of the atom or group involved in the migration. म्हणजे ॲटम आणि जे ग्रुप प्रेझेंट आहे किंवा जे त्या रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होणार आहे त्यांच्या पोझिशन साठी ते नंबरिंग दिलेले IJ किंवा MN तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. दिस मेथड क्लासिफाय is different from those of cycloaddition or electrocyclic reaction which are classified by the number of pi electrons involved in cyclic transition state. मग आधीच्या ज्या आपण सायक्लोएडिशन रिएक्शन किंवा पेरिसायक्लिक रिएक्शन ज्या बघितल्या, इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन त्यामध्ये काय बघितलं होतं, सायक्लोएडिशन, फोरियन पाय सिस्टीम, फोरियन प्लस 2 पाय सिस्टीम, या त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या पाय बॉन्ड ज्या सिस्टीम आहे त्यानुसार त्या क्लासिफाईड होत होत्या. बट ही सिग्माट्रॉपिक ज्या रिअरेंजमेंट ह्या कशा पद्धतीने क्लासिफाईड होत आहे की एका टर्मिनल पासून कुठल्या टर्मिनल पर्यंत सिग्मा बॉन्डचं मायग्रेशन होतंय त्यानुसार त्यांचं काय केलं जातं, क्लासिफिकेशन हे केलं जातं. The method used in classifying sigmatropic rearrangement is best explained by the following example. बघा, इथे या केस मध्ये नंबरिंग देऊन घ्यायची. पाय बॉन्ड सिस्टीम आहे, पाय बॉन्ड सिस्टीमचा नेक्स्ट जो बॉन्ड असेल त्याला काय करायची, 1 नंबर द्यायचा. बघा इथे 1 नंबर दिलाय, त्यानंतर 2 आणि 3. पाय बॉन्डचा जो टर्मिनल आहे त्याला लास्ट नंबर आला पाहिजे अशा वेळी. आता इथे आपण कुठलं
एक्झाम्पल बघतोय 1,3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट मीन्स काय, इथनं हा जो बॉन्ड आहे 1 पोझिशन पासून 3 पोझिशनला काय होतं त्याची शिफ्टिंग होते, त्याचप्रमाणे हा डबल बॉन्ड काय होतोय पुन्हा शिफ्ट होतोय. त्यामुळे ह्या रिअरेंजमेंटला काय म्हटलं, 1,3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हटलं. मीन्स जो सिग्मा बॉन्ड आहे तो 1 पोझिशन पासून कुठे 3 पोझिशनला काय होतोय तो रिअरेंज होतोय. मग इथे पुन्हा काय होते, पाय बॉन्डची शिफ्टिंग होते. मग 1 पोझिशन पासून 3 पोझिशनला जातोय, त्यामुळे त्याला काय म्हणतंय 1,3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट. आणि आपल्याला बघा प्रोडक्ट फॉर्मेशन होतंय. मग रिएक्टंट मध्ये जेवढे बॉन्ड प्रेझेंट होते तेवढे काय असतात, जो प्रोडक्ट असतो त्यामध्ये ते बॉन्ड्स हे प्रेझेंट असतात. मीन्स काय, सिग्मा बॉन्डचं काय केलंय आपण, शिफ्टिंग केलंय. मग ती रिअरेंजमेंट रिएक्शन कशा प्रकारे होते ते आपण बघू. थर्मली होते की फोटोकेमिकली होते ते सर्व आपण बघणार आहोत. 1,3 थर्मली अलाउड आहे की फोटोकेमिकली, त्यानंतर 1,5 1,7 अशा ज्या रिएक्शन किंवा रिअरेंजमेंट जे होत आहे त्या थर्मली अलाउड आहे की फोटोकेमिकली अलाउड हे आपण बघणार आहोत. लक्षात काय घ्यायचंय, सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट मध्ये सिग्मा बॉन्डचं मायग्रेशन होतंय. बघा फर्स्ट काय करायचंय, जी डबल बॉन्ड सिस्टीम आहे, अलिलिक सिस्टीम आहे, सपोज इथे जर कन्सिडर केलं, बघा ही जी सिस्टीम आहे अलिलिक सिस्टीम आहे. मग आता या केस मध्ये काय केलंय, जी अलिलिक सिस्टीम आहे नंबरिंग देऊन घेतली. जो डबल बॉन्ड जो असतो त्याच्या नेक्स्ट जो असतो त्याला काय करायचं आहे, नंबर हा द्यायचा असतो. बघा इथे काय, हा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, कुठली सिस्टीम असो इथे नंबरिंग दिलेलं आहे त्यामुळेच नाही. केव्हा पण लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस डबल बॉन्डेड सिस्टीम असेल त्याच्या नेक्स्ट जो कार्बन असतो त्याला काय करायचं असतं, एक नंबर द्यायचा असतो. बघा इथे एक नंबर आहे, देन 2 3 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घ्यायची. आणि ज्याला एक नंबर दिलाय त्याच्या पुढे जो सिग्मा बॉन्ड असतो त्याच्या वरच्या कार्बनला पुन्हा काय करायची, नंबरिंग द्यायची 1 2 अशा प्रकारे काय करायची, नंबरिंग देऊन घ्यायची. मग इथे काय शिफ्टिंग होते फ्रॉम 1 पोझिशन टू 3 पोझिशन. पाय बॉन्ड काय होतंय पुन्हा लोकलाइज होतोय, कारण हा त्याच्या बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर सोबत काय होतोय, मायग्रेट होतोय किंवा रिअरेंज होतोय. त्यामुळे काय, जो पाय बॉन्ड काय होतोय त्याची शिफ्टिंग होते आणि आपल्याला अशा प्रकारचा प्रोडक्ट हा तिथे फॉर्म होतोय. जसे आपण पुढे एक्झाम्पल बघू तसे तुम्हाला ते क्लिअरली इंडिकेट होत जाईल कशा प्रकारे या रिअरेंजमेंट रिएक्शन ह्या ऑकर होतात. बघा सेम एक्झाम्पल, काय नंबरिंग देऊन घेतली, अलिलिक सिस्टीम आहे, त्याच्या नेक्स्टचा जो असतो त्याला काय केला, 1 नंबर आपण दिलाय 1 2 3. त्याचप्रमाणे त्या कार्बनच्या नेक्स्ट पहिली काय करायची, जी अलिलिक सिस्टीम आहे ती काय करायची, बघून घ्यायची, नोट करायची कुठली अलिलिक सिस्टीम आहे. मग ती 1,3 असू 1,5 असू 1,7 असू कुठली असू ती एकदा बघून घ्यायची. त्यानंतर जो सिग्मा बॉन्डेड जो ॲटम आहे, आता इथे काय केलंय आपण, अलिलिक कार्बनच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला काय केलाय, एक नंबर दिलाय, जो सिग्मा बॉन्डने अटॅच आहे पुढच्या कार्बनशी. मग त्याला एक नंबर दिला, त्यानंतर 2 3 अशा प्रकारे आपण नंबरिंग देऊन घ्यायची. पुन्हा जो सिग्मा बॉन्डने अटॅच आहे त्याला पुन्हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं जेवढी नंबरिंग असेल तेवढी नंबरिंग देऊन घ्यायची. मग आता इथं मायग्रेशन कुठनं होतंय, हा जो सिंगल बॉन्ड आहे इथनं 1 पोझिशन पासून 3 पोझिशनला मायग्रेशन होते, त्यामुळे या रिअरेंजमेंटला काय म्हणतो आपण, 1,3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हणतोय. मग ते मायग्रेशन कशा वेळी होत असेल, तर बघा इथे तुम्हाला आपण पुढे बघणार आहोत, पण तरी पण मी इथे एकदा तुम्हाला सांगून देतो की कोणत्या वेळी मायग्रेशन हे होत असतं. ज्यावेळेस आपण कुठलाही, सपोज इथे हा एक कार्बन आहे आणि इथे हा एक कार्बन आहे, हे दोन्ही कार्बन आहे. हा जो सिग्मा बॉन्ड आहे हा ज्यावेळेस आपण याला एनर्जी प्रोव्हाइड करतो आयदर थर्मल और फोटोकेमिकल, त्यावेळेस काय होतं, ह्या बॉन्ड मध्ये होमोलॅटिक क्लिवेज होतं. होमोलॅटिक क्लिवेज मीन्स काय होतं, त्या बॉन्डचं ब्रेकिंग होतं आणि तिथे काय रॅडिकल फॉर्मेशन होतं. मग इथे हा बॉन्ड काय होतो, होमोलॅटिकली क्लीव होतो, रॅडिकल दोन रॅडिकल फॉर्म होतात, एक कार्बनकडे आणि एक इकडे, अशा प्रकारे रॅडिकल हे फॉर्म होत असतात. मग हा जो रॅडिकल आहे तो काय होतो, सिम्पली ज्यावेळेस तो रॅडिकल इकडे टर्मिनल कार्बन वरती शिफ्ट होतो, इथे पण काय आपण एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे. मग हा जो डबल बॉन्ड आहे याचं पण काय होतं, होमोलॅटिक क्लीवेज होतं, दोन्हींवरती काय येतो, रॅडिकल फॉर्मेशन होतं. मग ते रॅडिकल इथे काय होतं, कंबाईन होऊन काय होतं, सिग्मा बॉन्ड फॉर्म होतो. त्याचप्रमाणे हा रॅडिकलची पुन्हा शिफ्टिंग इथे होते आणि इथे उरलेला एक रॅडिकल आणि इकडून आलेला एक रॅडिकल पुन्हा काय होतं, इथे अरेंज होतं आणि इथे काय होतं, टर्मिनलला डबल बॉन्ड हा फॉर्मेशन ही होत असते. अशा प्रकारे काय रॅडिकल मेकॅनिझमनी काय ही रिएक्शन ऑकर होत असते, सिग्मा बॉन्डचं क्लिवेज होत असतं आणि त्या थ्रू
ही जी रिअरेंजमेंट असतात 1,3 सिग्मा ट्रॉपिक असो किंवा अदर ज्या रिअरेंजमेंट रिएक्शन असतात त्या ऑकर होत असतात. मीन्स काय होतं, होमोलॅटिक क्लिवेज होतं, रॅडिकल फॉर्मेशन होतं आणि रॅडिकल काय होतं, सिम्पली मायग्रेट होतात टर्मिनल एंडला. मग 1 पोझिशन पासून 3 पोझिशनला रॅडिकल मायग्रेट झालाय, त्यामुळे याला काय म्हटलं जातं, 1,3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हटलं जातं. बघा यामध्ये आयडेंटिफाय कसं करायचं बघा. In sigmatropic rearrangement, the substrate can be divided into two parts. First one is alkenyl or polyalkenyl chain and next one is migrating group. बघा अल्किनिल चेन मीन्स बघा अलिलिक सिस्टीम जी असते, तुम्हाला आपण ऑलरेडी बघितलंय की 3 कार्बन सिस्टीम, 5 कार्बन सिस्टीम, 7 कार्बन सिस्टीम, या अलिलिक, फ्री रॅडिकल, कार्बोकॅटायन, कार्बायन या सिस्टीम आपण बघितलाय. मग या सिस्टीम मध्ये ज्या अलिलिक चेन आहे, अल्किनिल चेन, त्या घेतल्या जातात. मग एक जी चेन असते अल्किनिल चेन आणि दुसरी जी असते ती काय, मायग्रेटिंग ग्रुप. मायग्रेटिंग ग्रुप मीन्स काय आपण म्हणतो, तो रिअरेंज होतो त्याला आपण मायग्रेटिंग ग्रुप म्हणतो. बघा ऑल सबस्ट्रेट हॅव लिस्ट वन अलिलिक कार्बन इन अल्किनिल चेन फॉर सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. ही काय कंडिशन मस्ट आहे. काय असतं, अल्किलिन अलिलिक कार्बन इन अल्किनिल चेन, ही काय असते, कंडिशन असते. ही कंडिशन असेल तरच काय होतं, तिथे सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट ही ऑकर होते. बघा आता इथे काय घेतलंय, तुम्हाला जर माहित नाही कुठली सिस्टीम दिली काय, तर आयडेंटिफाय कसं करायचं त्यासाठी इथे इंडिकेशन दिलेलं आहे. सुरुवातीला काय, अल्किनिल चेन मीन्स अलिलिक जी सिस्टीम असेल ती तुम्हाला तिथे दिलेली असेल. मग त्यामधले बघा एक अल्किनिल चेन आहे आणि जो सिग्मा बॉन्डनी अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतो, मायग्रेटिंग ग्रुप म्हणतोय. नंबरिंग ऑफ अल्किनिल चेन, मग याला नंबरिंग कसे द्यायचं बघा. Numbering of alkyl chain is always started from allylic carbon and this carbon is numbered 1. मग बघा अलिलिक कार्बन आहे, त्याला काय करतोय आपण, नंबरिंग 1 देतोय. मग त्यानंतरचे जे असतील त्यांना 2, 3 अशा प्रकारे काय करतो, नंबरिंग देतो. आणि त्याच्या नेक्स्ट जो असेल त्याला पुन्हा 1, 2 अशा प्रकारे नंबरिंग ही देत असतो. रूल्स लक्षात घेऊन घ्यायचा आहे. नंबरिंग ऑफ अल्किनिल चेन is always started from allylic carbon and this carbon number as 1. याला नंबर 1 देतो. जो allylic पोझिशनचा कार्बन आहे त्याला नंबर हा काय करतो आपण, एक नंबर हा देत असतो. त्यानंतर बघा नंबरिंग फॉर मायग्रेटिंग ग्रुप. आता आपण जी allylic सिस्टीम आहे तिला नंबर 1 दिला, नंबर 2, नंबर 3 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घेतली. त्यानंतर बघा नंबरिंग फॉर मायग्रेटिंग ग्रुप, जो आपला मायग्रेटिंग ग्रुप आहे त्याला नंबरिंग बघा कशी प्रकारे द्यायची. atoms, hydrogen, carbon or heteroatom of migrating group bonded with allylic carbon by sigma bond is always given a number 1. मग allylic कार्बनला जो सिग्मा बॉन्डनी बॉन्डेड असतो त्याला काय नंबर द्यायचा आहे, 1 नंबर द्यायचा आहे. त्यानंतर जेवढी अल्किन जी चेन सिस्टीम असेल तेवढी त्याला काय केली जाते, नंबरिंग ही दिली जाते. अशा प्रकारे लक्षात घ्यायचे, एखाद्या जी सिस्टीम दिलेली असते तिला नंबरिंग कशा प्रकारे दिली जाते. तो अलिलिक कार्बन आहे त्याला आपण 1 नंबर कन्सिडर करतो आणि अलिलिक कार्बनला जो सिग्मा बॉन्डने अटॅच आहे त्याला आपण मायग्रेटिंग ग्रुपचा 1 नंबर हा देत असतो. बघा इथे मग अशा प्रकारे जी रिअरेंजमेंट होते, मग सुरुवातीला काय कुठे हा जो सिग्मा बॉन्ड कुठनं मायग्रेट होतोय, 1 पोझिशन पासून 3 पोझिशनला मायग्रेट होतोय, त्यामुळे त्याला काय म्हणण्यात येतं, 1,3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जर 1 एका पोझिशन पासून 5 नंबरच्या पोझिशनला जर मायग्रेट झाला तर त्याला 1,5, एका पोझिशन पासून 1,7 ला जर मायग्रेट झाला तर 1,7 सिग्माट्रॉपिक, किंवा 3 पोझिशन पासून 3 पोझिशनला मायग्रेट झाला तर 3,3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. अशा प्रकारे काय केलं जातं, नेमिंग हे दिलं जातं. बघा नेमिंग बघा कशा प्रकारे दिलं जातं. नेम ऑफ द रिअरेंजमेंट, एक एक्झाम्पल दिलंय. one atom of the migrating group migrates on the 3 atoms of alkyl chain. Therefore this rearrangement would classified as 1,3 sigmatropic rearrangement. In this 1,3 is I or j, I is equal to 1 or j is equal to 3. असे हे तुम्हाला नोटेशन दिलंय की कशा प्रकारे लक्षात ठेवायचं. पण सिंपली तुम्ही काय लक्षात ठेवायचं की जी अलिलिक सिस्टीम आहे, अलिलिक कार्बन आहे त्याला नंबर 1 द्यायचा आणि त्याला जो अटॅच जो बॉन्ड आहे सिग्मा बॉन्ड त्याच्यावरती जो मायग्रेटिंग ग्रुप आहे त्याला काय करायचं, 1 नंबरिंग द्यायची. त्यानंतर इन्क्रीज करत जायचं. Indicates the position of atom in the migrating group and J indicates position of from alkyl chain. बघा आता सेम एक्झाम्पल घेतले पुन्हा. आता इथे 3 कार्बन सिस्टीम होती,
इथे 7 कार्बन सिस्टीम घेतली बघा. हा काय मायग्रेटिंग ग्रुप आहे, हे काय अल्किनिल चेन आहे किंवा अलिलिक चेन आहे. बघा अलिलिक सिस्टीम लक्षात घ्यायची. अलिलिक सिस्टीम कुठली असते ते बघायचंय. बघा डबल बॉन्डच्या पुढचा जो कार्बन असतो त्याला काय म्हटलं जातं, अलिलिक कार्बन हे म्हटलं जातं. बघा इथे डबल बॉन्ड सिस्टीम आहे, डबल बॉन्डच्या नेक्स्ट जो कार्बन आहे त्याला अलिलिक कार्बन म्हटलंय. मग त्याला नंबर 1 दिला, देन पुढच्या कार्बनला 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे काय केले, नंबरिंग ही दिलेले. मग बघा इथे जो हायड्रोजन आहे याला काय केलंय, हा अलिलिक कार्बन वरती जो ग्रुप प्रेझेंट आहे त्याला मायग्रेटिंग ग्रुप म्हटलं जातं किंवा सिग्मा बॉन्डनी जो अटॅच असतो त्याला मायग्रेटिंग ग्रुप हे म्हटलं जातं. मग इथे काय झालंय, हा मायग्रेटिंग ग्रुप काय कुठे 1 पोझिशन पासून कुठलं 7 पोझिशनला मायग्रेट होतोय. बघा 7 पोझिशनला मायग्रेट झालाय. हा सीडी इथे तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दिलंय, सीडी ऐवजी CH2 ग्रुप असतो किंवा ड्यूटेरियम आयसोटोपिक इफेक्ट म्हणून इथे डी घेतलेला, इथे मोस्टली CH2 ग्रुप असतो. आयसोटोप हायड्रोजनचा आयसोटोप असल्यामुळे इथे डी घेतलाय. मग इथे काय होतंय, मायग्रेशन होतंय. पुन्हा काय होतंय, बॉन्डची शिफ्टिंग, पाय बॉन्ड्स पुन्हा काय होतंय, रिअरेंज होत आहे अशा प्रकारे. आणि पुन्हा काय मिळते आपल्याला, चेन सिस्टीम ही पुन्हा फॉर्म होते. बघा दिस इज नथिंग बट अल्किनिल चेन. मग 1 पोझिशन पासून बघा इथे 1 पोझिशन आहे आणि इथे 1 पोझिशन आहे. ह्या 1 पोझिशन पासून तो कुठे 7 पोझिशनला मायग्रेट झालाय. त्यामुळे या रिअरेंजमेंटला काय म्हटलंय, 1-7 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. द अबोव रिएक्शन इज एन एक्झाम्पल ऑफ 1-7 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. अशा प्रकारे रिअरेंजमेंट ही आयडेंटिफाय करायची आणि तिला नेमिंग ही दिली जाते. बघा इथे या केस मध्ये हायड्रोजनचं काय होतंय, मायग्रेशन होतंय फ्रॉम 1 पोझिशन टू 7 पोझिशन. डबल बॉन्डची पुन्हा काय होते, शिफ्टिंग होते. डबल बॉन्ड पुन्हा काय होतंय, रिअरेंज होत आहे. कारण हा काय होतोय, याचे जे सिग्मा बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन आहे त्याच्या पेअर सोबत काय होतोय, तो मायग्रेट होतोय. त्याचे पूर्ण इलेक्ट्रॉन घेऊन मायग्रेट होतोय. मग ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की होमोलॅटिक क्लिवेज होतं, रॅडिकल फॉर्म होतं आणि तो रॅडिकल काय होतो, मायग्रेट होतो. मग अशा प्रकारे काय होते, तो रॅडिकल इथे आल्यानंतर काय, इथे तो अटॅच होईल. मग इथे पुन्हा ह्या बॉन्ड मध्ये पुन्हा होमोलॅटिक क्लिवेज, पुन्हा मग इथे जो इलेक्ट्रॉन असेल पुन्हा इथे काय होतं, होमोलॅटिक क्लिवेज होतं डबल बॉन्डचं. जेवढी डबल बॉन्ड सिस्टीम आहे त्या डबल बॉन्ड सिस्टीम मध्ये काय होमोलॅटिक, तिथे रॅडिकल फॉर्मेशन होतं आणि इकडनं जो मायग्रेट होणारा जो रॅडिकल आहे तो काय होतो, तिथे कंबाईन हा होत असतो. मीन्स अशा प्रकारे तिथे प्रोडक्ट फॉर्मेशन ही होत असतं. मग जे अलिलिक कार्बन सिस्टीम आहे त्यापासून ज्या एंडला तो मायग्रेटिंग ग्रुप मायग्रेट होतो त्यानुसार त्याला काय केलं जातं, नंबरिंग हे दिलं जातं. देअरफॉर दिस रिएक्शन, the above reaction is an example of 1-7 sigmatropic rearrangement. It is not always first atom of the migrating group that becomes bonded to alkynyl chain in the rearrangement. Consider the following example. मीन्स प्रत्येक वेळेस असंच एक्झाम्पल असेल असं नाही. मग बघा अलिलिक सिस्टीम, बघा डबल बॉन्डच्या पुढचा जो कार्बन असतो त्याला काय म्हटलं जातं, अलिलिक सिस्टीम म्हटलं जातं. बघा इथे हा डबल बॉन्ड आहे आणि इथे काय, हा सिग्मा बॉन्ड आहे. मग इथे हा जो कार्बन आलाय 1 पोझिशनचा, हा अलिलिक कार्बन आलाय. इथे जर आपण कन्सिडर केलं, इथे डबल बॉन्ड आहे आणि इथे 1 पोझिशन आहे. मग हा पण कार्बन काय येईल आपला, अलिलिक कार्बन येईल. हा पण काय येईल आपला, अलिलिक कार्बन येईल. मग इथे मायग्रेशन बघा कशा विने होतं. बघा ही अल्किनिल चेन आहे. लक्षात काय घ्यायचंय, जी अलिलिक पोझिशन आहे, अलिलिक कार्बन ज्यावेळेस आपल्याला मिळतो त्याला काय करायचं, आपण 1 नंबर देऊन घ्यायचा आहे. 1 2 3 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घ्यायची आहे. त्याचप्रमाणे त्याला जो सिग्मा बॉन्डने अटॅच दुसरा जो ग्रुप आहे त्याला पण काय करायची, नंबरिंग देऊन घ्यायची 1 2 3. मग बघा इथे आता या केस मध्ये बघा अल्किनिल चेन आहे, मायग्रेशन बघा कशा वेळी होतंय, 1 पोझिशन पासून हा 3 पोझिशनला मायग्रेट होतोय. पुन्हा काय बॉन्डची शिफ्टिंग होईल. बघा इथे काय होतं, सिग्मा बॉन्ड शिफ्ट झालाय 1 पोझिशन टू 3 पोझिशन. मग यामुळे या रिअरेंजमेंटला काय म्हटलं, 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. बघा इथे 1 2 3 1 2 3 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घेतलं. मग जो सिग्मा बॉन्ड आहे तो कुठला मायग्रेट झालाय, बघा 1 2 3 3 पोझिशन पासून 3 पोझिशनला तो मायग्रेट झालाय. बघा हा जो सिग्मा बॉन्ड हा फॉर्म झालेला आहे, हा कुठल्या पोझिशनला फॉर्म झालाय, 3 पोझिशन टू 3 पोझिशनला. त्यामुळे या रिअरेंजमेंटला काय म्हटलं, 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. मीन्स ज्या वेळी ग्रुप हा मायग्रेट होत असतो त्यावेळी त्याला काय केलं जातं, नंबरिंग ही दिली जाते. कुठल्या पोझिशन पासून ग्रुप मायग्रेट होतो त्यानुसार त्याला नंबरिंग ही
दिली जाते. हे लक्षात घ्यायचंय. जर समजलं नसेल तर बुक मध्ये एकदा ओव्हरलुक करा, जेणेकरून तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल. In this rearrangement, atom chain of the migrating group on the atom 3 of the alkenyl chain. Therefore, this rearrangement is an example of 3-3 sigmatropic rearrangement. बघा इथे काय होतंय, 3 पोझिशन पासून 3 पोझिशनला ग्रुप हा मायग्रेट होतोय, त्यामुळे या रिअरेंजमेंटला 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हटलं जातं. Therefore, this rearrangement is an example of बघा या केस मध्ये काय होतं, एक 3 पोझिशन पासून 3 पोझिशनला मायग्रेशन हे होतंय, त्यामुळे दिस रिअरेंजमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. जसे आपण पुढे एक्झाम्पल बघत जाऊ तसे तुम्हाला ते क्लिअरली आयडिया मिळत जाईल की कशा वेळी रिअरेंजमेंट रिएक्शन ही पॉसिबल होत असते. बघा, the sigmatropic rearrangement can be divided into two classes. Those where the migrating atom or group is bonded through the same atom in both reactant and product. फर्स्ट जी सिग्माट्रॉपिक जी रिअरेंजमेंट आहे ती दोन वेनी क्लासिफाईड केली जाते. एकामध्ये तो मायग्रेटिंग ग्रुप जो असतो रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये तो सेम सिस्टीमला काय असतो, बॉन्डेड असतो, तर त्यामुळे तो फर्स्ट क्लास येतो. त्यानंतर नेक्स्ट क्लास मध्ये काय होतं की दोन डिफरंट सिस्टीम मध्ये ते रिअरेंज होतं. बघा इथे एक्झाम्पल बघा, अलिलिक सिस्टीम. बघा लक्षात काय घ्यायचं, जिथे डबल बॉन्ड दिलाय, डबल बॉन्डचे जी पोझिशन आहे त्याच्या नेक्स्टचा जो कार्बन असतो त्याला आपण काय करतो, 1 पोझिशन हे म्हणत असतो. बघा 1 2 3, मग हा आर ग्रुप काय मायग्रेटिंग ग्रुप म्हणून आहे. बघा जो अलिलिक पोझिशनचा कार्बन आहे त्याला नंबर 1 देतो, आणि त्याला जो अटॅच आहे सिग्मा बॉन्डनी त्याला काय म्हणतो आपण 1 म्हणत असतो. मग बघा हा जो मायग्रेटिंग ग्रुप आहे तो कुठे मायग्रेट होतोय, 1 पोझिशन पासून 3 पोझिशनला मायग्रेट होतोय, त्यामुळे ह्या रिअरेंजमेंटला काय म्हटलं, 1-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. अशा प्रकारे काय होते, पुन्हा प्रोडक्ट फॉर्मेशन ही होते. आर इज बॉन्डेड टू द कार्बन इन रिएक्टंट ऍज वेल एज इन प्रोडक्ट. बघा त्याचप्रमाणे अलिलिक सिस्टीम कुठली कन्सिडर करायची, डबल बॉन्डच्या नेक्स्टचा जो कार्बन असतो त्याला अलिलिक सिस्टीम हे म्हटलं जातं. बघा इथे काय आलंय, नंबरिंग देऊन घ्यायची. इथे हा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, डबल बॉन्डच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला आपण नंबर 1 दिला, 1 2 3 4 5 पर्यंत नंबरिंग दिली. त्याचप्रमाणे जो अलिलिक कार्बन आहे त्याला अटॅच कोणता ग्रुप आहे, आर ग्रुप आपण इथे कन्सिडर केलाय. हा आर ग्रुप कुठलाही असू शकतो किंवा कुठलीही चेन ही तिथे असू शकते जी मायग्रेट होत असते. मग बघा हिचं मायग्रेशन होतंय, आर ग्रुप मायग्रेट होतोय 1 पोझिशन पासून 5 पोझिशनला तो मायग्रेट होतोय, आणि पाय बॉन्ड काय होत आहे, लोकलाइज होत आहे, डिलोकलाइज होत आहे. मग अशा प्रकारे जी रिअरेंजमेंट होते, आर ग्रुप 1 पोझिशन पासून कुठे गेला, 5th पोझिशनला गेला, त्यामुळे या रिअरेंजमेंटला काय म्हटलं, 1-5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हटलं जातं. ज्या पोझिशन पासून ग्रुप मायग्रेट होतोय तिला नंबरिंग दिला जातो, 1 पोझिशन पासून 5th पोझिशनला गेला, त्यामुळे काय म्हटलं, 1-5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हटलं. अशा प्रकारे सिस्टीम लक्षात घ्यायची आहे, किती कार्बन सिस्टीम आहे, कुठून कुठला ग्रुप मायग्रेट होतोय, कुठल्या पोझिशनला मायग्रेट होतोय हे लक्षात घ्यायचंय. आणि जे तुम्हाला जर एकदा सिस्टीम लक्षात आली तर तुम्हाला कुठली रिअरेंजमेंट रिएक्शन ही ऑकर होते हे इझिली समजलं जाईल. बघा 1-5 शिफ्ट ऑफ अल्किल ग्रुप, आर इज बॉन्डेड टू द कार्बन इन रिएक्टंट ऍज वेल एज इन प्रोडक्ट. मीन्स दोन्ही याच्यामध्ये काय, रिएक्टंट मध्ये पण आणि प्रोडक्ट मध्ये पण दोन्ही पण काय कार्बनलाच तिथे काय मायग्रेटिंग ग्रुप हा अटॅच आहे. मग हा काय झाला फर्स्ट क्लास. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 1-7 हायड्रोजन शिफ्ट बॉन्डेड टू द कार्बन इन रिएक्टंट ऍज वेल एज इन प्रोडक्ट. बघा आता तुम्हाला सांगितलंय की अलिलिक सिस्टीम ती किती लॉंग चेन असू तिला काय करायची, नंबरिंग देऊन घ्यायची. बघा हा काय झाले, डबल बॉन्डेड सिस्टीम आहे, डबल बॉन्डच्या पुढे जो सिग्मा बॉन्डेड कार्बन असतो त्याला नंबरिंग आपण काय करतो, 1 देतो. त्यानंतर जो मायग्रेटिंग ग्रुप आहे बघा, दिस इज नथिंग बट मायग्रेटिंग ग्रुप, मग याला नंबरिंग 1 दिल्यानंतर याला पण काय करतो आपण नंबर 1 देतो. देन 2 3 4 5 6 7, जोपर्यंत डबल बॉन्डचा टर्मिनल येत नाही तोपर्यंत काय करायची, नंबरिंग देऊन घ्यायची. मग बघा इथे काय 1 पोझिशन पासून 7 पोझिशनला काय होतोय, हायड्रोजन ग्रुप मायग्रेट होतोय, पाय बॉन्ड काय होत आहे पुन्हा तिथे डिलोकलाइज होत आहे. अशा प्रकारे पुन्हा काय होते, पाय बॉन्डची शिफ्टिंग होते. मग 1-7 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट ही तिथे ऑकर होते. अशा प्रकारे 1 पोझिशन पासून
7 पोझिशनला बॉन्डचं मायग्रेशन झालं. त्याचप्रमाणे जर आपण इथे बघितलं, आता इथे काय आलेलिक सिस्टीम आहे. मग आलेलिक सिस्टीमचा पुढचा कार्बन याला आपण पुन्हा नंबरिंग 1 देऊ शकतो. याला 1, देन 2, 3, 4, 5, 6 आणि 7. मग पुन्हा हा हायड्रोजन ग्रुप जर आपण मायग्रेटिंग ग्रुप कन्सिडर केला, पुन्हा याचं काय मायग्रेशन, इथे टर्मिनलला पुन्हा पाय बॉन्डची शिफ्टिंग, डिलोकलायझेशन, पुन्हा जे रिअरेंजमेंट रिएक्शन आपल्याला ऑकर होईल. मग काय बॉन्ड 1 पोझिशन पासून 7 पोझिशनला मायग्रेट झालाय, त्यामुळे काय म्हणू आपण तिला 1-7 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. अशा प्रकारे काय केलं जातं, सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट या पॉसिबल होतात. आणि ह्या दोन्ही ज्या रिएक्शन असतात त्या आयदर थर्मली और फोटोकेमिकली. ज्या आपण रिएक्शन बघतोय पेरिसायक्लिक रिएक्शन, त्या रिएक्शन ज्या असतात त्या आयदर थर्मली किंवा फोटोकेमिकल एनर्जी त्यांना प्रोव्हाइड केली जाते. त्या थ्रू त्या रिएक्शन ह्या ऑकर होत असतात. बघा कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं. सपोज 1, 2, 3 बघा आलेली सिस्टीम आयडेंटिफाय करता आली तुम्हाला, तर तुम्ही इझिली त्या रिअरेंजमेंट रिएक्शन ह्या आयडेंटिफाय करू शकता. बघा अ कन्सर्टेड रिएक्शन ऑफ दिस टाइप इन विच ग्रुप मायग्रेट्स विथ इच सिग्मा बॉन्ड विदिन अ pi framework of an one polyene is called as sigmatropic reaction. बघा सपोज हा जर जी ग्रुप आपण कन्सिडर केला, आलेलिक पोझिशन आहे 1, 2 and 3. मग हा जो जी ग्रुप आहे मायग्रेटिंग ग्रुप, तो कुठे टर्मिनल एंडला काय होतं, मायग्रेट होतोय, पाय बॉन्डची शिफ्टिंग होते. मग इथे जी रिअरेंजमेंट रिएक्शन आहे विच इज नथिंग बट 1,3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन. अशा प्रकारे रिअरेंजमेंट ही ऑकर होते. बघा इथे एक्झाम्पल दिलंय 1, 2, 3 1 पोझिशन पासून 3 पोझिशनला ग्रुप मायग्रेट होतोय, त्यामुळे हिला काय म्हणण्यात येतंय 1,3 सिग्माट्रॉपिक रिएक्शन और रिअरेंजमेंट. त्याचप्रमाणे 1, 3, 4, 5 आलेली सिस्टीम लक्षात घ्यायची. डबल बॉन्डच्या पुढचा जो कार्बन असेल त्याला आपण 1 नंबर देतो. बघा इथे 1, 2, 3, 4, 5. मग बघा 1 पोझिशन पासून काय होतं, ग्रुप 5 पोझिशनला मायग्रेट होतोय. पुन्हा काय होतंय, पाय बॉन्डची शिफ्टिंग होते, डिलोकलायझेशन होतंय, सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट अशा प्रकारे एक ऑप्टेन होते. आणि आपल्याला काय 1,5 सिग्माट्रॉपिक रिएक्शन ही ऑप्टेन होत असते. किंवा जो प्रोडक्ट फॉर्म होतो तो कुठला प्रोडक्ट असेल, 1,5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंटचा हा प्रोडक्ट असेल. त्याचप्रमाणे जर आपण इथे जर बघितलं तर या केस मध्ये बघा आलेली सिस्टीम बघा डबल बॉन्ड सिस्टीम आहे, त्याच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला आपण 1 नंबर दिला. त्याचप्रमाणे इथे बघा ही डबल बॉन्ड सिस्टीम आहे, त्याचा पुढचा कार्बन आहे त्याला 1 नंबर दिला. मग इथे काय होतंय, रिअरेंजमेंट रिएक्शन बघा, बॉन्डची शिफ्टिंग होते, अशा प्रकारे काय होतं, लोकलायझेशन होतं, सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट. बघा 3-3 पोझिशन मध्ये काय होतंय, बॉन्ड फॉर्मेशन होतंय. त्यामुळे याला काय म्हटलं 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन हे म्हटलं जातं. अशा प्रकारे रिअरेंजमेंट रिएक्शन ह्या ऑकर होत असतात. एक्झाम मध्ये तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट दोन्ही पण दिलेले असतील, त्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं की ही रिअरेंजमेंट कुठल्या वेनी गेली, 1-3 गेली, 1-5 गेली, 1-2 गेली की 3-3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट, किंवा 5-5, 5-6 अशा प्रकारे कुठल्या पोझिशन पासून कुठे ते मायग्रेशन झालंय हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. जर तुम्हाला आयडेंटिफाय करता आला तर सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन कशा प्रकारे ऑकर होता हे तुम्हाला इझिली तिथे समजलं जाईल. मग आता आपण फर्स्ट टाइप बघितला की एका कार्बन मधून दुसऱ्या कार्बन मध्ये ते मायग्रेशन होतं. हा झाला आपला फर्स्ट टाइप. बघा those where the migrating atom or group are bonded to the same atom in both reactant and product. आता हे जे बघितले आपण दोन्ही पण काय कार्बन सिस्टीमलाच काय तिथे अटॅचमेंट ही प्रेझेंट आहे. हा झाला फर्स्ट टाइप. त्यानंतर सेकंड टाइप बघा, those where the migrating atom or group is bonded to different atom in reactant and product. मग नेक्स्ट टाइप मध्ये काय रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये दोन डिफरंट ग्रुपला त्याची अटॅचमेंट असते. बघा आलेली कार्बन बघा अशा प्रकारे तुम्हाला सिस्टीम दिलेली असते, नंबरिंग देऊन घ्यायची. डबल बॉन्डच्या पुढचा जो कार्बन असतो त्याला आपण काय करतो, 1 नंबर हा देत असतो. बघा इथे 1 पोझिशन आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे. बघा इथे ग्रुप काय कार्बनला अटॅच आहे, इथे ऑक्सिजनला अटॅच आहे. मग इथे काय होतंय, बघा आधीचा जो ग्रुप बघितला आपण त्यामध्ये काय दोन्ही पण रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये दोन्ही पण काय कार्बन वरतीच अटॅचमेंट होती. पण इथे जर बघितलं नंबरिंग देऊन घ्यायची, आलेली सिस्टीम 1, 2, 3. त्याचप्रमाणे आलेली सिस्टीमचा जो पुढचा कार्बन असतो नेक्स्ट त्याला आपण नंबर देत असतो 1, 2 and 3.
जिथे मायग्रेशन होतंय, ज्या एंडला मायग्रेशन होतंय तिथे आपण नंबरिंग ही देत असतो. बघा आता इथे जे मायग्रेशन आहे बघा, 1 पोझिशनला सुरुवातीला काय कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये सिग्मा बॉन्ड आहे. मग इथे बघा अटॅचमेंट कशा प्रकारे होते, शिफ्टिंग होते बॉन्डची. 3 पोझिशनला काय होतंय, बॉन्डची अटॅचमेंट होते. इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होतंय. मीन्स काय 3 पोझिशन टू 3 पोझिशन इथे काय होतंय, बॉन्ड फॉर्मेशन होतंय. इथे या दोघांमध्ये काय होतंय, बॉन्ड फॉर्मेशन होतंय. त्यामुळे या रिअरेंजमेंटला काय म्हटलं जातं, 3-3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट. बघा दिस इज अँड 3-3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट in which carbon of allylic group is bonded to oxygen in reactant and carbon in the product. बघा जो सिग्मा बॉन्डेड आहे तो आधी कशाला, ऑक्सिजनला अटॅचमेंट होता. इथे जर बघितलं प्रोडक्ट मध्ये तर तो कशाला अटॅच आहे, कार्बनला अटॅच आहे. बघा इथे सिग्मा बॉन्ड कशामध्ये, कार्बन कार्बन मध्ये फॉर्म आहे. पण इथे जर बघितलं एक ऑक्सिजन मध्ये आणि एक कार्बन मध्ये, मी दोन डिफरंट ॲटम मध्ये प्रेझेंट आहे. मग इथे जी रिअरेंजमेंट रिएक्शन होते 3-3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट. सुरुवातीला काय बघितलं आपण, विदिन मॉलिक्यूल, एकाच मॉलिक्यूल मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट प्रेझेंट असतात. दोन्हीमध्ये पण कार्बनच असतात किंवा ऑक्सिजनच असतात. त्यामुळेच काय होते, रिअरेंजमेंट होते. बट या केस मध्ये जर बघितलं, एका रिएक्टंट मध्ये तो कशाला अटॅच आहे, ऑक्सिजनला अटॅच आहे. प्रोडक्ट मध्ये जर चेक केलं तर तो कशाला अटॅच आहे, आपल्या कार्बनला अटॅच आहे. त्यामुळे हे डिफरंट टाइप झाला याचा सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शनचा. त्याचप्रमाणे इथे बघा एक्झाम्पल, आलेली ग्रुप आहे, डबल बॉन्डच्या नेक्स्ट जो कार्बन आहे त्याला आपण नंबर 1 देतो. त्याचप्रमाणे इथे बघा, इथे पण डबल बॉन्ड आहे, त्याच्या नेक्स्टला जो कार्बन ॲटम आहे त्याला 1 नंबरिंग दिलंय. मग आता इथे 1 2 3, त्याचप्रमाणे 1 2 3. मग इथे बॉन्ड जो फॉर्मेशन होतोय बघा, 3 पोझिशन टू 3 पोझिशन हा बॉन्ड फॉर्मेशन होतोय. डबल बॉन्डचं मायग्रेशन शिफ्टिंग होतंय आणि अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट फॉर्म होतोय. मग एक्झाम मध्ये तुम्हाला रिएक्टंट आणि प्रोडक्ट दोन्ही पण दिलेले असतील, त्याथे तुम्हाला काय करायचे, रिअरेंजमेंट रिएक्शन ही आयडेंटिफाय करायची. तुम्हाला ऑप्शन दिलेले असतील, विच ऑफ द फॉलोइंग आयडेंटिफाय द गिवन सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट. मग त्यावेळेस तुम्हाला अलिलिक सिस्टीम जी असेल तिला नंबरिंग देता आली पाहिजे आणि त्यानुसार जे प्रोडक्ट फॉर्मेशन होतात ते आयडेंटिफाय करता आले पाहिजे. इथे काय सिम्पली डबल बॉन्डच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला 1 नंबर द्यायचा, त्यानंतर 1 2 3 अशा प्रकारे सायमल्टेनियसली नंबरिंग देऊन घ्यायची. त्यानंतर सिग्मा बॉन्डनी जो अटॅच आहे त्याला पण काय 1 2 3 अशा प्रकारे सायमल्टेनियसली नंबरिंग देऊन घ्यायची. आणि जिथे मायग्रेशन होतंय, जी तुम्हाला रिअरेंजमेंट रिएक्शन विचारली आहे त्यावेळी तिथे रिअरेंजमेंट रिएक्शन ही करायची असते. दिस इज अँड 3-3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट ऑफ अलील विनिल इथर. मायग्रेटिंग ग्रुप इज बॉन्डेड टू द ऑक्सिजन इन रिएक्टंट. बघा हा जो मायग्रेटिंग ग्रुप आपण कन्सिडर करतो तो काय ऑक्सिजनला रिएक्टंट मध्ये बॉन्डिंग आहे. विच इज बॉन्डेड टू द कार्बन इन प्रोडक्ट. मग प्रोडक्ट मध्ये काय कार्बनला तो त्याची बॉन्डिंग ही होते. मीन्स अशा प्रकारे जो सेकंड टाइप आहे त्यामध्ये मायग्रेटिंग ग्रुप जो असतो दोन डिफरंट आयटम्सला रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये हा अटॅच असतो. बघा इथे एक्झाम्पल बघा, कशा प्रकारे लक्षात घ्यायचे, जी आलेलिक सिस्टीम आहे, डबल बॉन्ड सिस्टीम आयडेंटिफाय करायची. आपण पेरिसायक्लिक रिएक्शन मध्ये डबल बॉन्डेड सिस्टीमच बघत असतो. मग बघा इथे काय डबल बॉन्ड हा प्रेझेंट आहे, त्याच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला आपण नंबरिंग देऊन देतो 1 2 3 अशा प्रकारे नंबरिंग दिली. त्यानंतर त्याला जो ग्रुप अटॅच आहे सिग्मा बॉन्डने त्याला आपण नंबरिंग देऊन घेतो 1 2. हा टोल ग्रुप म्हणजे काय टॉसिलेट ग्रुप असतो. बघा नंबरिंग देऊन घेतली. आता इथे काय होतंय, मायग्रेशन. बघा ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याची शिफ्टिंग होते अशा प्रकारे. आणि सिग्मा बॉन्डेड इलेक्ट्रॉन काय होत आहे, मायग्रेट होत आहे. कुठं मायग्रेट होत आहे बघा, जो मायग्रेटिंग ग्रुप आहे त्यामधल्या कुठला सेकंड पोझिशन पासून जो अलिलिक सिस्टीम आहे त्याच्या थर्ड कार्बन वरती तिथे मायग्रेशन होत आहे. त्यामुळे ह्या रिअरेंजमेंटला काय म्हटलं जातं, 2-3 सिग्मा ट्रॉपिक रिअरेंजमेंट हे म्हटलं जातं. अशा प्रकारे काय होतंय, प्रोडक्ट हा फॉर्म होतो. बघा अलिल ग्रुप इन बॉन्डेड टू द सल्फर. सुरुवातीला अलिल ग्रुप कशाला सिग्मा बॉन्डनी सल्फरला बॉन्डेड आहे. अलिल ग्रुप इज बॉन्डेड टू द ऑक्सिजन आणि प्रोडक्ट मध्ये कशाला ऑक्सिजनला हा अटॅच आहे. अशा प्रकारे ही काय झाली सेकंड कॅटेगरी. फर्स्ट कॅटेगरी मध्ये काय रिएक्टंट मध्ये पण काय एकाच आयटमला अटॅच असतो. बट सेकंड कॅटेगरी मध्ये काय दोन डिफरंट आयटम जे असतात त्यांना तिथे सिग्मा बॉन्ड हा फॉर्म झालेला असतो आणि तो काय होत असतो, ब्रेक हा होत असतो. किंवा बघा नायट्रोजन ऑक्सिजन अशा प्रकारे हा जो सिग्मा बॉन्ड आहे याचं काय होतं, होमोलॅटिक क्लिवेज हे होत असतं. ते मेकॅनिझम आपण ज्यावेळेस बघू त्यामध्ये ते आपल्याला क्लिअरली मिळेल. फर्स्ट तुम्हाला
जे सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन आहे त्या आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. कुठल्या पोझिशन पासून कुठल्या पोझिशनला ग्रुप मायग्रेट होतोय हे आयडेंटिफाय करून समजून घेणं गरजेचं आहे. 2,3 sigmatropic rearrangement of allylic sulfoxide. This is example of allylic sulfoxide. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सुरुवातीला काय लक्षात घ्यायचंय, डबल बॉन्ड सिस्टीम बघायची. कुठे डबल बॉन्ड सिस्टीमच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला डोळे झाकून काय करायचं, एक नंबर द्यायचा, त्यानंतर 2, 3 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घ्यायची. त्यानंतर जो अलिलिक कार्बन आहे, अलिलिक ग्रुप आहे, तो जो सिग्मा बॉन्डनी ज्याला अटॅच आहे त्याला काय करायचा, नंबर 1 द्यायचा. बघा इथे नंबर 1, देन 2, देन मायग्रेशन बघा. जर निगेटिव्ह चार्ज असेल तर निगेटिव्ह चार्जची काय होते, शिफ्टिंग होते इझिली. अशा प्रकारे काय होतंय, बॉन्डचं लोकलायझेशन होतं. मग नायट्रोजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होऊन जातो, न्यूट्रलाइज होऊन जातो. मग बघा अलिलिक ग्रुप इज बॉन्डेड टू द नायट्रोजन. नायट्रोजनला तो बॉन्डेड होता, सिग्मा बॉन्डचं मायग्रेशन झालं, नायट्रोजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रलाइज झाला. अलिलिक ग्रुप सुरुवातीला कशाला बॉन्डेड आहे, नायट्रोजनला. अलिलिक ग्रुप इज बॉन्डेड टू द ऑक्सिजन. मग प्रोडक्ट मध्ये कशाला, ऑक्सिजनला हा बॉन्डेड झालेला आहे. मीन्स अशा प्रकारे जे दोन डिफरंट हेटेरोएटम आहे त्यामध्ये जर बॉन्डिंग असेल तर आपल्याला डिफरंट एक्झाम्पल हे बघायला मिळतात. दिस इज नथिंग बट एक्झाम्पल ऑफ 2,3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट ऑफ अमाइन ऑक्साइड. अशा प्रकारे तुम्हाला जे रिअरेंजमेंट आहे, जे रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहे आणि ज्या वेने रिएक्शन पॉसिबल होते ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, तरच सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन या समजणं तुम्हाला सोपं जाईल. बघा काही एक्झाम्पल बघू. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो, क्लासिफाय द फॉलोइंग सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट विथ ब्रॅकेट नंबर. मग तुम्हाला ती क्लासिफाय करायची कशा प्रकारे. मग तुम्हाला ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे जी अलिलिक सिस्टीम आहे, जी अलिलिक कार्बन आहे त्याला डोळे झाकून काय करायचा, नंबर 1 द्यायचा. आता इथे आयडेंटिफाय जर केली, इथे डबल बॉन्ड सिस्टीम आहे, इथे डबल बॉन्ड सिस्टीम आहे. डबल बॉन्डच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला आपण 1 नंबर देतो, त्याला 1 दिला, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे काय करायची, नंबरिंग देऊन घ्यायची. त्याचप्रमाणे तो जो सिग्मा बॉन्डला अटॅच आहे त्याला पण काय करायची, नंबरिंग देऊन घ्यायची. 1, 2, 3, 4 and 5. मग बघा इथे जर व्यवस्थित जर बघितलं, रिएक्टंट आणि प्रोडक्ट बॉन्ड कुठे फॉर्म झालेला आहे, 1 पोझिशनचा जो बॉन्ड आहे तो काय झालाय, ब्रेक झालाय. आणि 5th पोझिशनला काय झालाय, सिग्मा बॉन्ड फॉर्म झालाय. बघा हा 1 पोझिशनचा जो सिग्मा बॉन्ड आहे हा इथे काय झालाय, ब्रेक झालाय. बघा इथे जो बॉन्ड होता हा ब्रेक झालेला आहे आणि 5th पोझिशनला हा न्यू बॉन्ड फॉर्म झालाय. मग यावरनं रिअरेंजमेंट रिएक्शन आहे ती आयडेंटिफाय करायची. न्यू बॉन्ड कुठे फॉर्म झालाय, 1 पोझिशन पासून ब्रेक झालाय आणि 5th पोझिशनला तो फॉर्म झालाय. त्यामुळे या रिअरेंजमेंट रिएक्शनला आपल्याला काय म्हणते, 5,5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. त्याचप्रमाणे जर इथे जर बघितलं, डोळे झाकून काय करायचं, अलिलिक जी पहिल्यांदा सुरुवातीला डबल बॉन्ड बघायचा. डबल बॉन्डचा जो पुढचा जो ग्रुप असतो त्याला 1 नंबर देऊन घ्यायचा, देन 2, देन 3 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घ्यायची. त्याचप्रमाणे जो सिग्मा बॉन्डने अटॅच आहे त्याला बघा इथे 1 आणि इथे 2. मग इथे काय होतंय, सिम्पली शिफ्टिंग होते आणि आपल्याला प्रोडक्ट हा फॉर्म होतोय. मग आता इथे जी रिअरेंजमेंट रिएक्शन झाली ती कुठल्या पोझिशन पासून कुठं झाली आहे, 2 पोझिशन पासून 3 पोझिशनला. त्यामुळे या रिअरेंजमेंट रिएक्शनला काय म्हटलं जातं, 2,3 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन. अशा प्रकारे रिअरेंजमेंट रिएक्शन ह्या आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे. बघा अशा प्रकारे नंबरिंग देऊन घ्यायचंय, 1, 2, 3, 4, 5. इथे काय होतं, सिग्मा बॉन्ड ब्रेक होतोय किंवा मायग्रेशन होतंय 1 पोझिशन टू इथे 5th पोझिशन टू 5th पोझिशन मायग्रेशन झालंय. त्यामुळे इथे या रिअरेंजमेंट रिएक्शनला काय म्हटलं, 5,5 सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट. त्याचप्रमाणे इथे पण बघा ऑलरेडी वरती सांगितल्याप्रमाणे नंबरिंग देऊन घ्यायची. डोळे झाकून आलेली जी सिस्टीम आहे, डबल बॉन्डच्या पुढचा जो कार्बन आहे त्याला 1 नंबर द्यायचा, त्यानंतर 2, 3. त्याचप्रमाणे जो सिग्मा बॉन्डेड ऍटम आहे त्याला 1 आणि 2 अशा प्रकारे नंबरिंग देऊन घ्यायची आणि काय करायची, जी सिस्टीम आहे ती आयडेंटिफाय तुम्हाला करता आली पाहिजे. एक्झाम मध्ये तुम्हाला अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो, आयडेंटिफाय और गिव्ह द ब्रॅकेट नंबर टू द गिव्हन सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन. त्यावेळेस ती तुम्हाला सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिएक्शन ही आयडेंटिफाय करता आली पाहिजे. मग आजच्या लेक्चरला आपण इथपर्यंतच बघू. नेक्स्ट लेक्चरला कशा प्रकारे या सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट ज्या रिएक्शन आहे त्याचं मेकॅनिझम, FMO अप्रोच, फ्रंटियर मॉलिक्युलर ऑर्बिटल वापरून आपण ते कशा प्रकारे त्या अप्रोच
सुप्राफिशियली अँथ्राफिशियली कशा प्रकारे ते ऑप्टेन होतं हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही ज्या रिअरेंजमेंट ज्या रिॲक्शन आहे सिग्माट्रॉपिक रिअरेंजमेंट रिॲक्शन त्याची झालेल्या टॉपिकची प्रॅक्टिस करायची आहे आणि जे पण रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहे त्यामध्ये जे मायग्रेशन कशा प्रकारे होतंय ते आयडेंटिफाय करायचंय. मग आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. रिमेनिंग टॉपिकला आपण नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू, गुड बाय.